अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। आदित्य ठाकरे यांनी अधिकृतपणे या उमेदवारीची घोषणा केली आहे, तर उद्धव ठाकरेंनीच अंबादास दानवेंचं नाव सुचवल्याचं यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर उद्या सकाळी 11 वाजता अंबादास दानवे अर्ज भरतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। उद्या सकाळी 11 वाजता आता अंबादास दानवे अर्ज भरणार आहेत। दरम्यान अंबादास दानवेंच्या उमेदवारीबाबत काही प्रमुख मुद्दे लढणाऱ्या शिवसैनिकाला उमेदवारी दिल्याचा संदेश शिवसेना उभाटा पक्षात गेलाय। उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहण्याचं हे बक्षीस आहे असंही बोललं जात आहे। विधान परिषदेत पहिल्या टर्ममध्ये चांगली कामगिरी केली आहे। विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला भिडल्याचं बक्षीस। सत्ताधारी तसंच मित्रपक्षांसोबत चांगले आणि सौहार्दपूर्ण संबंध। बऱ्याच नावांची चर्चा होती, माझ्या नावावर एकमत झालं, तरी ज्या ज्या नावांची चर्चा होती तेवढे सक्षम नेते शिवसेनेमध्ये आहेत। पण आत्ताच्या घडीला मला असं वाटतं संख्या एकनीच जाऊ शकते, म्हणून माझी निवड झाली याची जाणीव पूर्णपणे मला आहे। आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांची इच्छा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जावं अशी असताना मला ही संधी मिळाली, ही त्याच्यातल्या त्याच्यात आणखी मला असं वाटतं महत्त्वाचं आहे, याची जाणीव पूर्णपणे मला आहे।